महाराष्ट्रीयन रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे मैत्रिणींनो। आज आपण बनवणार आहोत व्हेज दालचा राईस। दालचा बनवण्यासाठी मी ह्या डाळी घेतलेल्या आहेत। तर डाळीचं प्रमाण मी ह्या छोट्या वाटीने घेतलेलं आहे। 2 वाटी तूर डाळ आहे, 1 वाटी मूग डाळ आहे, 1 वाटी मसूर डाळ आणि 2 चम्मच हरभऱ्याची डाळ आहे। आणि हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर आपण ह्या सर्व डाळी धुवून घेऊयात। तर आपण सर्व डाळी धुवून कुकरमध्ये टाकलेल्या आहेत। तर यामध्ये आपल्याला कद्दूचे काप टाकून घ्यायचे आहेत। त्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत। 1 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे आणि शिजण्या इतपत आपल्याला पाणी टाकायचं आहे। आणि आपल्याला ही डाळ कुकरला 3 शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यायची आहे। आपली डाळ शिजत आहे तर आपण राईसची तयारी करून घेऊयात। मी 2 मोठे चमच तेल टाकलेले, त्यामध्ये आपल्याला एक अर्धा चमच जिरे टाकून घ्यायचे आणि 2 ते 3 तेजपान टाकायचे। दुसरे कुठले खडे मसाले यामध्ये आपल्याला टाकायचे नाही। आणि एक 5 मिनिट आपण पाण्यामध्ये भिजवलेला कुठलाही आपला घरगुती तांदूळ यामध्ये आपल्याला सोडायचा आहे। आणि 2 मिनिट आपण हलवून घेऊया। आणि यामध्ये आपल्याला पाणी सोडून घ्यायचं आहे। तांदळाचा कुठला प्रकार आहे त्या प्रकारानुसार आपण पाणी कमी जास्त करू शकता। काही तांदळांना जास्त पाणी चालत नाही, काही तांदळांना जास्त पाणी लागतं। त्यामुळे तांदूळ जो कोणता आहे त्या तांदळाच्या प्रमाणानुसार तुम्ही पाणी सोडा। आणि चवीप्रमाणे आपण यात मीठ टाकून घेणार आहोत। तर पाणी सोडलेलं आहे तांदळामध्ये आपण, त्यामध्ये एक छोटासा आपण अर्धा लिंबू पिळून घेतोय। जेणेकरून आपला राईस हा एकदम मोकळा आणि मस्त फुलून येईल। आपला राईस सर्व शिजत आलेला आहे। तर यामध्ये आपल्याला फूड कलर तुम्हाला जो आवडतो तो तुम्ही टाकून घ्या। आणि परत 5 मिनिटांसाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। तर मैत्रिणींनो, आपली डाळ शिजलेली आहे। आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। तर आपण फोडणीची तयारी केलेली आहे। 1 मोठा टोमॅटो घेतलेला आहे, 1 मोठा कांदा आणि मी भोपळ्याचे काप डाळीमध्ये टाकताना थोडेसे ठेवलेले आहेत बाजूला। कोथिंबीर, दालचिनी, विलायची, लवंग आणि 2-3 मिरे आहेत। तेजपान 2-3 आहेत, 4 लाल सुक्या मिरच्या आहेत, अद्रक लसूण पेस्ट आणि चिंचेचा कोळ आहे। आणि सुक्या मसाल्यामध्ये धणे पावडर आहे, काळं तिखट, गरम मसाला, मीठ, जिरे पावडर, आमचूर पावडर, हळद आणि लाल तिखट आहे। तर आपण फोडणीसाठी तेल ठेवलेलं आहे तापत। तर तेल तापलेलं आहे, आपण त्यामध्ये कांदा टाकणार आहोत।
कांदा थोडासा सॉफ्ट झालेला आहे, तर त्यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट टाकतोय आणि जे कद्दूचे काप ठेवले होते आपण ते टाकून घेतो. त्यानंतर तेजपान, हे घेतलेले आपण खडे मसाले, सुक्या 4 लाल मिरच्या आणि आपण हा टोमॅटो टाकून घेणार आहोत. आणि हे एकत्र व्यवस्थित आपल्याला 5 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे. 5 मिनिट झालेली आहेत मित्रांनो. टोमॅटो हा सॉफ्ट झालेला आहे आणि यामध्ये आपल्याला जे आपण सुके मसाले घेतलेले आहेत ते सर्व आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आणि थोडंसं पाणी सोडून आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. डायरेक्ट डाळ टाकायची नाही, तर मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला हा मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आणि नंतर मग आपण डाळ सोडणार आहोत. तर यामध्ये आपण हा चिंचेचा कोळ टाकून घेणार आहोत. 1 चम्मच हा मी टाकलेला आहे, तर आवडीप्रमाणे तुम्ही बघत टाका. आणि ही डाळ टाकून घेणार आहोत सर्व. थोडंसं आपण यामध्ये पाणी सोडून घेऊयात. आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त घट्ट पण नाही करायची. थोडीशी कोथिंबीर आपण परत वरती टाकण्यासाठी पण थोडीशी ठेवूयात. आणि मैत्रिणींनो, एक गोष्ट सांगायची विसरून गेली, तर यामध्ये आपल्याला छोटासा गुळाचा एक तुकडा टाकून द्यायचा आहे आणि मस्त त्याला उकळी येऊ द्यायची आहे. तर मैत्रिणींनो, आपला दालचा राईस हा तयार झालेला आहे. तर पहा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.